तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। मी आपल्याला एवढंच सांगेन की 2024चं जे महायुतीचं सरकार आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 232 आमदार महायुतीचे आले, ते केवळ आणि केवळ तुमच्या महिला भगिनींच्या मुळे आलेले आहे। आणि हे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढं रेकॉर्ड ब्रेक विजय कुणालाच मिळाला नव्हता। आणि म्हणून महायुतीचं सरकार आणण्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा आहे। त्यामुळे तुम्ही जे 2024च्या विधानसभेमध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये जो इतिहास घडवलेला आहे आणि त्यामुळेच महायुतीचं सरकार आलं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक सरकार आलं, लँडस्लाइड विक्ट्री मिळाली केवळ तुमच्यामुळे। आणि म्हणून मी मुख्यमंत्री 2022ला झालो त्यावेळेस मी पहिली योजना कुठली सुरू करायचं ठरवलं असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। अनेक अडथळे त्याच्यामध्ये आले, परंतु मुख्यमंत्री म्हणून सरकार म्हणून आम्ही ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रातल्या गोरगरीब सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आपल्याला काही ना काही आधार स्वरूप काम करायचं आहे। अनेक लोकांना वाटलं हे काही शक्य आहे का, परंतु मला विश्वास होता आणि त्यामुळे काही लोक कोर्टातही गेले योजना बंद करा म्हणून, काही लोकांनी खूप राजकारणही केलं, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली। मी आपल्याला सांगतो, कोणी माईकाला लाला, कोणी किती आटापिटा केला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। काही त्याच्यामध्ये त्रुटी येत आहेत, काही येत आहेत, ते बघू, त्याचं नंतर आपण काय करायचं ते। आणि मला सगळ्यात आनंद यासाठी आहे, मुख्यमंत्री होतो मी, आता उपमुख्यमंत्री आहे, विरोधी पक्षनेताही होतो, पण सगळ्यात मला जी मोठी ओळख मिळाली त्या या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, ही ओळख मला मिळाली। त्याच्यात मला खूप आनंद आहे, समाधान आहे।